Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आजचा एपिसोड पुन्हा एकदा इलेक्शन कमिशन आणि एकूण मतदान प्रक्रियेतल्या सगळ्या करामतींवरती आहे. अर्थात राहुल गांधी यांनी त्याची सुरुवात केली होती बंगळुरू मध्य मतदारसंघाचं उदाहरण देऊन. त्यानंतर त्यांनी बिहारमधल्या सरबद्दल सुद्धा अनेक खुलासे केले. अर्थात इलेक्शन कमिशननं त्यांचे सगळे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर राहुल गांधी म्हणाले की मी एक हायड्रोजन बॉम्ब घेऊन येतो. पण तो हायड्रोजन बॉम्ब कधी येणार आहे माहीत नव्हतं. पण आज राहुल गांधी एक एच बॉम्ब घेऊन आले होते आणि तो एच होता हरियाणाचा. राहुल गांधी यांनी हरियाणाच्या इलेक्शनबद्दल बोलताना की इलेक्शन सेंट्रलाइज पद्धतीनं चोरल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. अर्थात राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं की जी मतं भाजपला मिळाली हरियाणाच्या विधानसभेमध्ये आणि जी मतं काँग्रेसला मिळाली त्यामध्ये अंतर जे आहे ते केवळ 22,000 मतांचं अंतर आहे. अर्थात एक्झिट पोल जर तुम्हाला आठवत असेल तर एक्झिट पोलसुद्धा जवळपास काँग्रेसच्याच बाजूचे होते. आता माझ्यासमोर ते एक्झिट पोल आहेत. इंडिया टुडे आणि सी वोटरचा एक्झिट पोल आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसला 58, भाजपला 20 जागा दाखवण्यात आलेल्या होत्या. दैनिक भास्करमध्ये काँग्रेसला 54, भाजपला 29, न्यूज 24च्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 62, BJPला 24, मॅट्रिजच्या पोलमध्ये काँग्रेसला 62 आणि भाजपला 18, PMARQच्या पोलमध्ये काँग्रेसला 61 आणि 27 जागा दाखवण्यात आल्या होत्या. पण निकाल ज्याला लागले त्याला क्लीन स्वीप केलं भाजपनं आणि भाजपच्या नेत्यांनी सांगितले की बघा सगळ्या एक्झिट पोल आणि पोलस्टर्सना खोटा ठरवणारा हा निकाल आहे आणि तो काय हरियाणाच्या जनतेने दिलेला निकाल आहे. पण राहुल गांधी यांनी या एक्झिट पोलचं उदाहरण दिलं आणि त्याच्या पुढे त्यांनी आणून ठेवलं ते म्हणजे पोस्टल बॅलेट. आता पोस्टल बॅलेट काय सांगत होतं, पोस्टल बॅलेट जनरली एका पद्धतीचं डेव्हिएट करत नाही, म्हणजे फायनल रिझल्टला ते डेव्हिएट करत नाही किंवा ते त्याच्या विरोधात जात नाही. पण इथं असं दिसत होतं की पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेसला 73 मतं मिळाली आणि भाजपला 17 मतं मिळाली आणि त्यामुळं एका प्रकारे संशय बळावला. पण आजच्या यादीमध्ये राहुल गांधींनी जे दाखवलं आहे ते अजूनही त्याहूनही मला असं वाटतं की भयानक असं आहे. राहुल गांधींनी आरोप केला आहे की बघा 22,000 मतं जी आहेत त्याचं मार्जिन त्यांनी इथं दिलेलं आहे. उचना कालन नावाची विधानसभा आहे, 32 मतांचं मार्जिन आहे. दादरी नावाची विधानसभा आहे, 1957 मतांचं मार्जिन आहे. आसन नावाची विधानसभा आहे, 2306 मतांचं मार्जिन आहे. होडल नावाची विधानसभा आहे, 2595 मतांचं मार्जिन आहे. महेंद्रगडमध्ये 2648 मतांचं मार्जिन आहे. सफीदॉनमध्ये 4037 मतांचं मार्जिन आहे. गरौंदामध्ये 4531 मतांचं आणि रायमध्ये 4673 मतांचं मार्जिन आहे. आणि हे सगळे मिळून 22,779 मतं होतात आणि ही मतं खऱ्या अर्थानं विजयासाठी भाजपच्या कारणीभूत ठरल्याचं त्यांचं म्हणणं आहे किंवा हे मार्जिन कारणीभूत ठरल्याचं म्हणणं आहे. काँग्रेसला 37 जागा मिळाल्या आणि भाजपला 48 जागा मिळाल्या. काँग्रेसचा पराभव या निवडणुकीमध्ये झाला आणि या निवडणुकीबद्दल बोलताना त्यांनी 3-4 टप्पे दिलेले आहेत की कशा पद्धतीनं वोट चोरी झाली असा आरोप केला त्यांनी. 3-4 पद्धती त्यांनी दिल्या. डुप्लिकेट वोटर्स, इनव्हॅलिड ॲड्रेसेस, बल्क वोटर्स, मिसयूज ऑफ फॉर्म 6 आणि मिसयूज ऑफ फॉर्म 7. फॉर्म 6 हा ॲडिशनसाठी असतो, मतदारांच्या नावं ॲड करण्यासाठी, आणि फॉर्म 7 जो असतो तो डिलिशनसाठी असतो. अर्थात महादेवपुरा बंगळुरू मध्यमधला विधानसभा मतदारसंघ आहे, तिथं गोलमाल झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आणि 1,250,000 मतं जी आहेत ती एका प्रकारे बोगस असल्याचा आरोप केल्यानंतर वेबसाईटवरूनच इलेक्शन कमिशननं फॉर्म 6 आणि फॉर्म 7ची माहिती जी आहे ती ॲक्सेस त्याचा बंद करून टाकला. आता ही लपवाछपवी इलेक्शन कमिशन का करते कळत नाही आहे, पण हरकत नाही आहे. अशा पद्धतीचा इलेक्शन कमिशननी काय गोष्टी केलेल्या आहेत. पण या एच बॉम्बमध्ये एका प्रकारे म्हणजे किती आहे डुप्लिकेट वोटर, तर राहुल गांधींच्या आरोपानुसार हरियाणामध्ये डुप्लिकेट वोटर्सची संख्या 5,21,679 आहे. आणि त्यामध्ये राहुल गांधींनी जे उदाहरण दिले ते फार इंटरेस्टिंग उदाहरण आहे. मॅथियस फरेरो नावाच्या फोटोग्राफरनं एक फोटो काढलेला आहे आणि त्या फोटोच्या आधारावरती म्हणजे एकच फोटो एकच विधानसभेमध्ये जवळपास 100 वेळा म्हणजे 100 मतं त्या नोंद करण्यात आलेली आहेत. म्हणजे एकच फोटो आहे, एकच मतदार आहे, अर्थात फोटो एका म्हणजे मतदार येते, म्हणजे नावं वेगळी वेगळी आहेत. कुठे ते नाव जे आहे ते अंजू असेल, कुठे मंजू असेल, अजून काही असेल,
आणि मग अशा नावाने 100 मतं जी आहेत ती नोंदवण्यात आलेली आहेत. 22 वेळा एका ब्राझिलियन मॉडेलचं नाव 10 बूथवरती नोंदवण्यात आलेलं आहे आणि ते आहे राय असेंब्लीमध्ये. आता राय ही असेंब्ली जी आहे त्या असेंब्लीमध्ये या ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरण्यात आलेला आहे असा आरोप राहुल गांधींनी केला. आम्ही जेव्हा ते शोधलं त्यावेळेला तो फोटोग्राफर जे आहे ते मॅथियस फेरेरो असल्याचं दिसलं गुगलवरती. पण अर्थात ठीक आहे, हरकत नाही आहे. पण या सगळ्यामध्ये 22 वेळा एकाच फोटोवरती वेगवेगळ्या नावांवरती 10 बूथवरती मतदान झाल्याचा जर आरोप होत असेल तर ती बाब गंभीर आहे. असं झालंय की नाही? आणि अशी नावं इलेक्शन कमिशनच्या मतदार यादीमध्ये कशी आली याचं उत्तर कोण देणार? त्याचं कारण असं आहे की हे सगळे पेपर जे आहेत राहुल गांधींनी दाखवलेले हे सगळे पेपर इलेक्शन कमिशनचेच आहेत. इलेक्शन कमिशनचीच मतदार यादी आहे जी त्यांनीच रिलीज केलेली मतदार यादी आहे. आणि त्यामुळे इलेक्शन कमिशननं आता त्याच्याबद्दलचा खुलासा जो आहे तो खुलासा करणं गरजेचं आहे. केवळ त्याला हे चुकीचं बोलतायत किंवा तसा स्टॅम्प मारून काही होणार नाही आहे. आता बघा, एकच फोटो आणि एकच असेंब्ली 100 वोट्स आहेत. आता दुसरा एक प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये काय केलेलं आहे की दुसऱ्या प्रकरणामध्ये 223 वोट्स 2 बूथ्समध्ये एकाच फोटोच्या आधारावरती छापण्यात आलेली आहेत. आता 223 वोट्स छापली असतील तर फार गंभीर आहे आणि फोटो एकच वापरलेला आहे. बूथ आहेत 223 दोन बूथ्सवरती आणि काही ठिकाणी नावं जी आहेत ती सोनिया देवी, काही ठिकाणी गुरदीप सिंग, काही ठिकाणी विक्रम सिंग, काही ठिकाणी नीलम, अशा पद्धतीची नावं नोंदवण्यात आलेली आहेत. फोटो एकच आहे. आता एकच फोटो असेल आणि एकाच फोटोच्या आधारावरती वेगवेगळी नावं वापरून जर अशा पद्धतीनं मतदार नोंदवला जात असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन कोणी करायचं? त्याचं उत्तर इलेक्शन कमिशनने द्यायला पाहिजे. इलेक्शन कमिशन केवळ काय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्याच्यावरती इनकरेक्ट असा स्टॅम्प लावण्यासाठी नाही आहे. त्याची व्हॅलिड उत्तरं ज्ञानेश कुमार यांनी दिली पाहिजेत. ते चीफ इलेक्शन कमिशनर आहेत. आधीच्या पण याच्यामध्ये आपण बघितलं की 100 वोटर रजिस्टर केले, कुठं नाव रेहाना एकाच फोटोवरती, कुठं बेगम, तर कुठं अजून काही नावानी. तर ही अशी जी लपवाछपवी आहे ती लपवाछपवी समोर यायची असेल तर काय त्याचा उपाय काय आहे? तर त्याच्यावरती उपाय म्हणून विरोधी पक्षांनी काय मागितलं होतं? तर विरोधी पक्षांनी मागितलं होतं CCTV फुटेज. 5 नंतर किंवा 6 नंतर जिथं जिथं मतदान झालं त्याचं CCTV फुटेज द्या. इलेक्शन कमिशनर म्हणाले की ते एका प्रकारे महिला आहे त्याच्यामध्ये आणि मग तो काय राईट ऑफ प्रायव्हसीचा ब्रीच ऑफ प्रायव्हसी होईल. तुमच्या प्रायव्हसीचा जो अधिकार आहे त्याच्यावरतीच गदा येईल. मला असं वाटतं की मतदानाचा अधिकार बजावायला गेलेल्या महिला या पवित्र काम करायला गेलेल्या आहेत. त्या काही चोरी चपाटी करायला गेलेल्या नाही आहेत आणि मग त्यांचं CCTV द्यायला काय प्रॉब्लेम आहे इलेक्शन कमिशनला? पण इलेक्शन कमिशन ते करत नाही आहे. मग इलेक्शन कमिशनला लपवायचं आहे काय? हा प्रश्न जर कोणी विचारला तर मग वावगं वाटू नये. आता दुसरा अजून एक फंडा त्याच्यामध्ये आलेला आहे. काय फंडा आहे? तर ब्लड फोटोज किंवा ब्लड फोटोज. किती फोटो आहेत? ब्लड फोटोज आहेत. तर म्हणजे अशा पद्धतीचे फेक किंवा ब्लड फोटोज जे आहेत 1,24,177 वोटर्स आहेत. ही काही कमी संख्या नाही आहे. 1,24,000. बघा, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 2.5 लाखाचा 3 लाखाचा मतदारसंघ असतो. निम्मे तर ब्लड फोटो झाले. असं जर आपण विचार केला तर आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या हरियाणाची आहे. हरियाणा तर त्याच्यापेक्षा कमी मतदारांचा मतदारसंघ आहे. मग हे जे ब्लड फोटोज आहेत, डुप्लिकेट फोटोज आहेत, तर ते फोटोज कसे काय ग्राह्य धरले इलेक्शन कमिशनने की ज्यांचा चेहरा दिसत नाही आहे, ज्यांचे डोळे दिसत नाही आहे, ज्यांना ओळखता येत नाही आहे. कुठं नाव दुर्गा आहे, कुठं मंजू आहे, कुठं ममता आहे. वोटर ID वरती कोणाचाही पूर्ण पत्ता नाही आहे. त्यांचं रेकॉर्ड मिळत नाही आहे. त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन झालं आहे की नाही माहीत नाही आहे. मला असं वाटतं की ही गंमत आहे आणि इथं सगळी गेम गोम आहे. कारण की हे जर डुप्लिकेट फोटो आहेत आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे तर इलेक्शन कमिशनकडे सॉफ्टवेअर आहे डुप्लिकेट नावं हटवण्यासाठी. डुप्लिकेट फोटोज सर्च करणं आणि डिलीट करणं या आजच्या 21व्या शतकामध्ये 2025 मध्ये AI आणि रोबोटिक्सच्या युगामध्ये काही नवीन किंवा काय अशी काही फार काय रॉकेट सायन्स सारखी गोष्ट आहे का? नाही आहे. पण ते इलेक्शन कमिशन का करत नाही आहे हा प्रश्न जर विचारला तर त्याबद्दल मात्र इलेक्शन कमिशन उडवाउडवीची उत्तरं देते. हे फार गमतीशीर आहे. म्हणजे डुप्लिकेट नावं रिमूव्ह करण्याचं सॉफ्टवेअर ऑलरेडी इलेक्शन कमिशनकडे आहे, तरीसुद्धा ते करत नाही आहेत. आता ते का करत नाही आहेत माहीत नाही आहे. आता बघा, इंटरेस्टिंग आहे. बूथ क्रमांक 431 नाव आहे शशांक गिरी
बादशाहपूर मतदारसंघ 14 वेळा वोट नोंद आहे, 14 वोट्स एकाच नावावर. मला का असं व्हावं? बूथ क्रमांक 508 म्हणजे अजून एक आहे रुद्राभिषेक जैन आणि नमन जैन बादशाहपुरा, बूथ क्रमांक 131 आणि 130. म्हणजे किती वेळा 10 वोट्स नोंद आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं जर इलेक्शन होत असतील तर त्या इलेक्शन निष्पक्ष झाल्यात असा दावा इलेक्शन कमिशन कसं काय करू शकतं, हा प्रश्न आहे. आणि मग ईसीकडं जे सॉफ्टवेअर आहे की जे डुप्लिकेट नावं डिलीट करू शकतं, त्या सॉफ्टवेअरचा वापर ईसी का करत नाही, हा प्रश्न जर विचारला तर तो काय इनव्हॅलिड प्रश्न आहे असं मला वाटत नाही. अजून एक गमतीचा पार्ट आहे बघा, बॉर्डर स्टेट्समध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी घडल्याचं आपण बघितलेलं आहे. समजा महाराष्ट्राला तेलंगणाची कर्नाटकाची बॉर्डर आहे, अनेकदा तेलंगणामध्ये काही लोक जाऊन वोट करतात, अनेकदा महाराष्ट्रामध्ये येऊन वोट करतात. इथं हरियाणामध्ये पण तेच घडतंय आणि ते बल्क प्रमाणात घडल्याचा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे. त्यात त्यांचं म्हणणं असं आहे की हरियाणा आणि युपी दोन्ही ठिकाणी लोक मतदान करतात, इंटरस्टेट तुम्ही अशा पद्धतीने डुप्लिकेट वोटर्स असतील तर ती सुद्धा डिलीट करण्याची जबाबदारी इलेक्शन कमिशनची आहे. इलेक्शन कमिशन याद्या शेवटच्या क्षणाला द्यायच्या राजकीय पक्षांना आणि त्यांना म्हणायचं की तुम्ही चेक का करत नाही, तुमचे BLA काय करतात. जे काम इलेक्शन कमिशन वर्षानुवर्ष करू शकत नाही ते BLAंनी अवघ्या 10 दिवसात 15 दिवसात एका महिन्यात करावं अशी अपेक्षा बाळगणं हे मला असं वाटतं की चुकीचं आहे. आता बघा उदाहरण दिले राहुल गांधींनी आणि हे सगळे दावे राहुल गांधींचे आहेत. दालचंद नावाचे भाजपचे सरपंच आहेत युपीतले, त्यांचा फोटो आहे जे युपीचे मंत्री आहेत लक्ष्मीनारायण यांच्यासोबत, ते युपीतही वोट करतायत आणि हरियाणामध्ये वोट करतायत. आता त्यांच्या मुलांनी पण दोन्हीकडे वोट केलेलं आहे आणि मुलाचं नाव आहे यशवीर आणि त्यांनी वडिलांचं नाव नमूद केलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पकडल्या गेलेल्या आहेत. दुसरं एक उदाहरण समोर आलेलं आहे मथुरा जिल्ह्यातलं. मथुराच्या आपल्या हेमा मालिनी तिथल्या खासदार आहेत मथुरा जिल्ह्याच्या, प्रल्हाद नावाचे गृहस्थ आहेत. ते होडलमध्ये तिकडे पण असेंब्लीमध्ये वोट करतात आणि हरियाणात पण वोट करतात. आता ही डबल वोटिंगची जी पद्धत आहे ती, किंवा 2-2 ठिकाणी लोक वोट करतायत 2 असेंब्लीमध्ये, तर मला असं वाटतं की ही बाब खटकण्यासारखी नाही आहे का. आणि मग ही इलेक्शन प्रोसेस जी आहे ती फेअरली झाली असं कसं म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये एक व्हिडिओ दाखवलेला आहे की बघा, म्हणजे भाजपचे उपाध्यक्ष आहेत केरळाचे बी गोपालकृष्णन, ते म्हणतात की आम्हाला जिथं जिथं जिंकायचं आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मतदारांचं ॲडिशन आम्ही करू शकतो, आम्हाला हवं असेल तर आम्ही काश्मीरपासून पण लोक आणू शकतो. हा कॉन्फिडन्स कुठून येतोय भाजपच्या नेत्यांमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचा. त्याची क्लिप आज राहुल गांधींनी दाखवली. ज्या वेळेला इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारल्यानंतर भाजपचे, अर्थात इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारताना राहुल गांधी भाजपवरतीच आरोप करतात की भाजपनं इलेक्शन कमिशनच्या हातात हात घेऊन ती इलेक्शन चोरलेली आहे, दबाव टाकलेला आहे इलेक्शन कमिशनरवरती. मग अशा पद्धतीनं जर गोष्टी घडत असतील तर ज्ञानेश कुमार यांनी केवळ इनकरेक्टचा स्टॅम्प लावून चालणार नाही आहे, तर ज्ञानेश कुमार यांना स्वतःची विश्वासार्हता सिद्ध करून दाखवावी लागेल. आता अजून काही गोष्टी आहेत की ज्या ज्ञानेश कुमार म्हणाले होते, तुम्हाला आठवत असेल तर, की अनेक वोटर्सच्या घराचा पत्ता वोटणं काय, घर क्रमांक 0, घर क्रमांक डॅश, घर क्रमांक काय XXX असे आलेले आहेत. आणि मग त्यांचे तसे काय येतात तर अनेक लोक, शेकडो लाखो लोक जे आहेत ते होमलेस असतात, त्यांना घरं नसतात, ते कुठेतरी फुटपाथवर राहतात, ते कुठेतरी काय विजेच्या दिव्याखाली राहतात आणि मग त्यांची नावं आम्ही 0 नंबरनी नोंदवतो. राहुल गांधींच्या टीमने एक हरियाणामधला 0 घर नंबरवरती राहणारा वोटर शोधला. त्याचं नाव नरेंद्र आहे, ज्याचं घर 2 मजली पक्कं घर आहे. मग त्याचा घर नंबर 0 कसा आला हा प्रश्न आहे. आणि बल्क वोटरचा जो मुद्दा आहे तो तर मिटत नाहीये. भाजपचा नेता आहे एक उमेश नावाचा, त्याच्या घराचा पत्ता आहे आणि त्या घरावरती घराचा पत्ता 150, घर क्रमांक 150 आणि 66 लोक असल्याचं दाखवलंय. हे गमतीचा पाठ आहे. बरं, हे इथंच थांबत नाहीये. हाऊस नंबर 265, एकाच पत्त्यावरती 500 मतदार नोंदवले गेलेले आहेत. बरं, हे चेक केलंय राहुल गांधी यांनी, दावा केलाय की आम्ही चेक केलंय टीमने आमच्या, आणि इथं काही असे 500 लोक राहत नाही आहेत. घर नंबर 19O4, एका पत्त्यावर 108 लोक राहत असल्याचं दाखवलंय.
आता नियम काय बरं, असे किती वोटर्स आहेत, म्हणजे गमतीचं पाठ काय आहे, असे किती वोटर्स आहेत, बल्क वोटर्स 19 लाख वोटर्स बल्क आहेत. कसं म्हणणार तुम्ही इलेक्शन फेअर झाली? 19 लाख बल्क वोटर एका घरावरती, एका पत्त्यावरती 500 लोक राहतात आणि तुम्ही चेक करायला जात नाही. नियम काय सांगतो? 10 पेक्षा अधिक मतदार जर एखाद्या पत्त्यावर दाखवले गेले असतील तर तुम्ही ते चेक केले पाहिजेत. इलेक्शन कमिशनला या नियमांचं काहीच पडलेलं नाहीये आणि इलेक्शन कमिशन बोर्ड दाखवतं BLA कडे. अख्खी यंत्रणा तुम्ही राबवताय आणि तुम्ही BLA कडे बोर्ड दाखवताय. हा एका प्रकारे पळवाट शोधण्यासारखा आहे आणि मला असं वाटतं की इलेक्शन कमिशननं जे करायला पाहिजे ते राजकीय पक्ष करतायत. राजकीय पक्षांना आरोप करण्याची संधीच इलेक्शन कमिशन का देत आहे, हा खरा प्रश्न आहे. बरं, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांची नावं लोकसभेला होती पण विधानसभेला गायब झाली, असे पण वोटर आहेत. असे जवळपास किती वोटर असावेत, तर असे जवळपास 3.5 लाख लोक सापडलेले आहेत ज्यांनी लोकसभेला 4-5 महिन्यांपूर्वी मतदान केलेलं होतं आणि विधानसभेला त्यांचं नाव गायब झालं. असे 3.5 लाख नावं सापडले. त्यातले काही लोकांचे त्यांनी व्हिडिओज आणलेले होते. अंजली त्यागी नावाच्या एका महिलेचा व्हिडिओ आणला होता, त्या मलिकपूरच्या होत्या, त्यांनी लोकसभेमध्ये मतदान केलेलं होतं आणि तरीसुद्धा विधानसभेमध्ये त्यांचं नाव डिलीट झालं. आता ही जी काही कमाल आहे, ही कमाल कशी काय होते? इलेक्शन कमिशन म्हणतं की एखाद्याचं नाव डिलीट किंवा ॲड करायचं असेल, डिलीट करायचं असेल तर तुम्ही असं सहजी डिलीट करू शकत नाही. काय करावं लागतं, तर त्या माणसाला, व्यक्तीला नोटीस द्यावी लागते. नोटीस देऊन त्याची हिअरिंग करावी लागते. हिअरिंग करून ते कन्फर्म करावं लागतं आणि त्यानंतर नाव डिलीट केलं जातं. मला असं वाटतं की जर हे नाव डिलीट अशी 3.5 लाख नावं लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये डिलीट केली असतील तर किती हिअरिंग झाल्या, किती लोकांनी अर्ज केले, आणि मग या लोकांची नावं काय डिलीट केली की जे जिवंत आहेत, चालता बोलतात, ज्यांनी लोकसभेमध्ये मतदान केलं, ज्यांना विधानसभेमध्ये त्यांचा हक्क हिरावला गेला. 3.5 लाख वोटर्स. राहुल गांधींच्या दाव्याप्रमाणे 25 लाख मतांची एका प्रकारे चोरी या सगळ्या प्रकरणामध्ये हरियाणामध्ये झालेली आहे आणि त्यामुळं जबाबदारी जी आहे, जो चेंडू आहे तो इलेक्शन कमिशनच्या कोर्टात आहे. इलेक्शन कमिशनला सांगावं लागेल आता पुढे येऊन की तुम्ही अशा पद्धतीनं ब्राझिलियन फोटो कुठल्या तरी एखाद्या गुगलवरतून डाउनलोड केलेल्या फोटोवरती तुम्ही 100 वोटर्स कसे काय रजिस्टर केले, तुम्ही का नाही चेक केलं? सेम फोटो आयडेंटिफाय करणारं ॲप तुमच्याकडे आहे आणि तुम्ही ते वापरलं का नाही? डुप्लिकेट वोटर डिलीट करण्याचं ॲप तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे, तुम्ही का नाही वापरलं? याची उत्तरं मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनला द्यावी लागतील. कुणाला तरी हिंमत इलेक्शन कमिशनमध्ये करावी लागेल की या यंत्रणेमध्ये काहीतरी गफलत आहे हे सांगण्याची. कदाचित तेवढी हिंमत इलेक्शन कमिशनची किंवा अधिकाऱ्यांची होत नसावी, कारण ते जर मान्य केलं तर मग अख्ख्या यंत्रणेवरती, इलेक्शनच्या प्रोसेसवरती प्रश्नचिन्ह उभं राहील आणि निवडून आलेल्या सरकारांवरती पण प्रश्नचिन्ह उभं राहील. त्यामुळं अशा पद्धतीची चूक मान्य करणं, त्याला चूक न म्हणता गुन्हा आहे असा गुन्हा मान्य करणं, आणि हा गुन्हा लोकशाही प्रक्रियेच्या हत्येचा आहे. मला असं वाटतं की त्याला कुठली माफीच देता येणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित बशीर बद्र जसं म्हणाले होते, एक शेर होता, जी बहुत चाहता है सच बोले, क्या करे हौसला नहीं होता. कदाचित इलेक्शन कमिशनची हिंमत अजूनही होत नाही आहे तितकंसं सत्य बोलायची, आणि ही खरी अडचण असावी. कल्पना नाही आहे की इलेक्शन कमिशन हे याची उत्तरं कशी देणार आहे. महाराष्ट्रामध्ये पण तसेच आरोप होत आहेत, हरियाणामध्ये तसेच आरोप होत आहेत. बरं, एक पक्ष नाही आहे, सगळे विरोधी पक्ष सेम आरोप करत आहेत. भाजपचे नेते म्हणतात दुबार मतदार आहेत, अशी शेलारांनी मान्य केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी यंत्रणेमध्ये घोळ आहे आणि तो घोळ लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि किती दिवस हा घोळ इलेक्शन कमिशन अशा पद्धतीनं टाळणार आहे कल्पना नाही आहे. पण इलेक्शन कमिशनची पूर्ण पोलखोल झालेली आहे. इलेक्शन कमिशनवरती पूर्ण अविश्वास निर्माण करण्या इतपत पुरावे जे आहेत ते राहुल गांधी मांडत आहेत आणि त्याला उत्तर देताना काही जुजबी उत्तरं दिली जातात. आत्तापर्यंत तरी काही सबस्टॅन्शियल उत्तरं इलेक्शन कमिशनने दिली आहेत असं वाटत नाही आहे किंवा असं दिसत नाही आहे.
मला असं वाटतं की ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सर्वात मोठी जबाबदारी आहे राहुल गांधींना खोटं ठरवण्याची. आणि राहुल गांधी खोटे ठरले तर हे जास्त बरं होईल. त्याचं कारण की लोकांचा लोकशाहीवरचा, स्वायत्त यंत्रणांवरचा, इलेक्शन कमिशनवरचा विश्वास अढळ राहील. त्याचं कारण असं आहे की या यंत्रणात जर कुचकामी आहेत असं जर लोकांना वाटायला लागलं तर लोकशाहीसाठी तो सर्वात मोठा धोका असेल. अर्थात तुमची काही मतं असतील, काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.